Hello students, welcome to Rai Shikshan Samstha SHGM College Kopargaon. Today we are going to study the mathematics paper second. Myself, Mrs. Radhika Deshmukh. Now, today's session we see the different methods of integration. First one are integration by substitution, second integration by parts and integration by partial fraction. In these three different ways we find out the integration of given function. First of all, we see the integration by substitution. We see the theorem, if x is equal to phi of t is a differentiable function of t, then integral of f of x dx is equal to integral f of phi of t into phi dash of t dt. आता इथे आपल्याला x is equal to phi of t हे डिफरन्शिएबल फंक्शन दिलेलं आहे, फंक्शन t चं आहे. जर इंटिग्रल केलं f of x ला with respect to dx is equal to integration of f of phi of t into phi dash of t dt. म्हणजे जर f हे फंक्शन दिलेलं आहे t चं, त्याला इंटिग्रेट जर करायचं असेल तर ते फंक्शन मल्टिप्लाय बाय त्याचा डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारे फाइंड करता येतं. तर आपण हे प्रूफ बघूया. Here we have given x is equal to phi of t is a differentiable function of t. If we differentiate this x with respect to t, then we get dx upon dt is equal to phi dash of t. Here we take let integral f of x dx is equal to g of x. म्हणजे इंटिग्रल f of x dx ला आपण g of x डिनोट केलं. आता जसं जर या g of x चा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, so we know that derivative and integration cancel each other. So here we write ddx of g of x is equal to f of x. म्हणजे इथे f of x चे इंटिग्रेशन घेतलं ते g of x ने डिनोट केलं. जर g of x चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्याला सिंपली काय लिहिता येते f of x. आता इथे अप्लाय केला आपण चेन रूल. नाउ बाय चेन रूल ddt of g of x, g of x ला डिफरन्शिएट केलाय विथ रिस्पेक्ट टू t. पण g हे फंक्शन कशाचं आहे t चं, सॉरी g हे फंक्शन आहे x चं, तर dt of g of x त्याला लिहिता येते ddx of g of t into d of x upon dt. म्हणजे इथे चेन रूल अप्लाय केला. g हे x चं फंक्शन आहे, याला डिफरन्शिएट हे विथ रिस्पेक्ट टू t न केला आहे. तर पहिले आपण g of x ला x ने डिफरन्शिएट केलं आणि नंतर या x ला t ने डिफरन्शिएट केलं. सो वी कॅन राइट ddx of g of x into dx upon dt. आता हे ddx of g of x याला आपण डिनोट केलं आहे की ddx of g of x is equal to f of x. इथे आपण याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि dx upon dt आहे. तर dx upon dt ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ती आलेली आहे phi dash of t. So here we write f phi of t into phi dash of t. Now by definition of integration, means आता इथं g of x is equal to काय घेतलं आपण इंटिग्रल f of x dx आलेला आहे. तर यामध्ये आपल्याला f of x ची व्हॅल्यू इथे पुट करायची आहे. तर by definition of integration we write g of x is equal to आणि f of x ची व्हॅल्यू आहे ddx of g of x. तर तीच व्हॅल्यू आलेली आहे आपली की g of x is equal to integral of f of phi of t into phi dash of t dt. म्हणजे अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. नेक्स्ट एक कोरोलरी दिलेली आहे आपल्याला, त्यामध्ये दिला आहे if integral of f of x dx is equal to g of x plus c, then integral of f of ax plus b into dx is equal to g of ax plus b into 1 by a plus c. फंक्शन सेम आहे, फक्त f हे फंक्शन x चं आहे, इथे f हे फंक्शन ax plus b चं दिलेलं आहे. तर इथे त्याचे इंटिग्रेशन आलं आहे g of ax plus b into 1 by a. म्हणजे कसं आलं तर हा डिनॉमिनेटर मध्ये जो a आलेला आहे, तर आपलं जे फंक्शन आहे ax plus b याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला डिनॉमिनेटर मध्ये तर त्याचा डेरिव्हेटिव्ह बरोबर a येतो. तो कसा आला आहे ते आपण बघूया. आपला प्रूफ आलेला आहे. तर आपल्याला जो इंटिग्रल दिलाय की इंटिग्रल ऑफ f of ax plus b dx याला आपण डिनोट केला आहे की लेट I is equal to this integral. Now here we use the method of substitution. आता इथे f हे फंक्शन ax plus b चं दिलेलं आहे, म्हणून आपण इथे पुट करणार की पुट ax plus b is equal to t. Now differentiate both sides. डिफरन्शिएट केल्यानंतर या साइडला x ने डिफरन्शिएट करायचं, या साइडला t ने डिफरन्शिएट करायचं. x ने डिफरन्शिएट केलं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो a into dx. b हे कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल इज इक्वल टू t चा डेरिव्हेटिव्ह 1 येते into dt. सो वी कॅन राइट dx is equal to 1 by a dt. आता फक्त dx ची व्हॅल्यू का काढली आपण, कारण इंटिग्रल जो दिलाय आपल्याला I, तर ax plus b ची व्हॅल्यू आपण t पुट करणार आणि इथे हा जो dx आहे त्या dx ची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करता येणार 1 by a dt.
So we can write I is equal to integral f of t into 1 by a dt. 1 by a constant आहे म्हणून त्याला आपण बाहेर कॉमन काढले. तर इंटिग्रल f of t dt. आता इंटिग्रल f of t dt याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. जर इंटिग्रल f of x dx is equal to g of x plus c आहे. जर फंक्शन t चं दिलं असेल तर याला लिहिता येते g of t plus c. So we can write 1 by a g of t plus c. आता g of t मध्ये t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. t ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे ax plus b. म्हणून आपण लिहिणार 1 by a g of ax plus b plus c. आणि I म्हणजे आपला इंटिग्रल दिला आहे की इंटिग्रल f of ax plus b into dx is equal to g of ax plus b into 1 by a plus c. म्हणजे अशा प्रकारे आपण कोरोलरी बघितली. Now next corollary is integral f of x to the power n into f dash of x dx is equal to f of x to the power n plus 1 upon n plus 1 plus c n not equal to minus 1. आता इथे फंक्शन दिलं आहे आणि फंक्शनला पॉवर n आहे आणि सोबतच त्याचा मल्टिप्लाय बाय त्याचा डेरिव्हेटिव्ह दिला आहे त्या फंक्शनचा. मग अशा वेळेस काय करायचं की f of x to the power n plus 1 upon n म्हणजे ते फंक्शन त्याला पॉवर कुठला येतो n सोबत त्याचा डेरिव्हेटिव्ह दिला आहे. तर आपण जसा डेरिव्हेटिव्ह मध्ये फॉर्म्युला इंटिग्रेशन मध्ये फॉर्म्युला अप्लाय करत असतो की इंटिग्रल ऑफ x टू द पॉवर n dx त्याला n plus 1 upon n plus 1 लिहितो. सेम फॉर्म्युला इथे अप्लाय केलेला आहे. ओके. आता इथे आपल्याला हे यूज करायचं आहे. तर या इंटिग्रलला आपण डिनोट करणार लेट I is equal to integral f of x to the power n into f dash of dx. इथे n plus 1 नको फक्त n हवा. इंटिग्रल f of x to the power n into f dash of f dx. आधी आपल्याला पुट करायचं आहे. काय पुट करायचं आहे कारण फंक्शन हे s दिलं आहे. तर वी पुट f of x is equal to t. कारण इथे डेरिव्हेटिव्ह f चा झाला आहे. सो इथे आपण पुट काय करणार की पुट f of x is equal to t. Now differentiate both sides. We get f dash of x into dx is equal to dt. मग आपला इंटिग्रल काय होणार I is equal to integral f of x to the power n ची व्हॅल्यू f of x ची व्हॅल्यू पण t पुट केली आहे म्हणून ते येणार t to the power n आणि f dash of dx हा रिप्लेस कशाने होणार dt. आणि इंटिग्रल ऑफ t to the power n dt याचे इंटिग्रेशन येते t to the power n plus 1 upon n plus 1 plus constant t for n not equal to minus 1. आता त्या t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा ही आहे f of x. So we can write f of x to the power n plus 1 upon n plus 1 plus constant t. अशा प्रकारे हे सेकंड कोरोलरी दिली आहे. म्हणजे इथे या कोरोलरी आणि थेरमचं महत्त्व असं की जेव्हा डेरिव्हेटिव्ह एखाद्या फंक्शनचे इंटिग्रेट करायचं आपल्याला तर त्या इंटिग्रेशन सोबत जर त्याचा डेरिव्हेटिव्ह दिला असेल तर आपण कुठल्या मेथड किंवा कुठल्या फॉर्म्युला अप्लाय करू शकतो यासाठी आपल्याला हा कोरोलरी दिलेला आहे. आता या कोरोलरीवर एक बेस एक्झाम्पल दिला आहे की इंटिग्रल sin inverse x cube upon root 1 minus x square into dx. आता या एक्झाम्पल मध्ये फंक्शन साइन आहे साइन इन्व्हर्स आहे आणि या साइन इन्व्हर्स चा जो डेरिव्हेटिव्ह असते तो असते 1 upon root 1 minus x square. तो आपल्याला दिलेला आहे. मग याला आपण स्प्लिट केलं की इंटिग्रल sin इन्व्हर्स x होल ब्रॅकेट क्यूब इनटू सेकंड ब्रॅकेट मध्ये घेतला आपण की 1 upon root 1 minus x square dx. मग आता फंक्शन दिलं आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे. मग इथे सरळ आपला जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करू आपण. कोणता आहे तर sin इन्व्हर्स x टू द पॉवर 3 plus 1 3 plus 1 upon 3 plus 1 is equal to 4. म्हणजे sin इन्व्हर्स x टू द पॉवर 4 upon 4 प्लस अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. नाउ थर्ड कोरोलरी इज इंटिग्रल f dash of x upon f of x dx is equal to log of f of x plus c. आता या एक्झाम्पल मध्ये फंक्शन डिनॉमिनेटर मध्ये आहे आणि त्याचा न्यूमरेटर हा त्याच्या न्यूमरेटर मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे. तर अशा वेळेस आपल्याला एक माहिती आहे की इंटिग्रल 1 बाय x चे इंटिग्रेशन जे आहे ते log x असते. तर तशाच प्रकारे घ्यायचा आहे. हा जो इंटिग्रल दिलाय तुम्हाला इंटिग्रल f dash of x upon f of x dx त्याला डिनोट करू की लेट I is equal to integral f dash of x upon f of x dx. आता ज्याचा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे कशाचा डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे आपल्याला f of x चा. सो हियर वी पुट f of x is equal to t. याला जर डिफरन्शिएट केलं तर f dash of x dx is equal to काय ना dt. So we write I is equal to integral. आता या इंटिग्रल I मध्ये पहा f dash of x dx हा कसं रिप्लेस होणार dt ने आणि डिनॉमिनेटर मध्ये जो f of x आहे तो t ला रिप्लेस होईल. सो वी गेट इंटिग्रल 1 by t dt आणि इंटिग्रल ऑफ 1 by t येतं log t प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट t. t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो वी कॅन राइट log of f of x plus c.
आणि I इज इक्वल टू दिलाय आपल्याला इंटिग्रल f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x dx इज इक्वल टू लॉग ऑफ f ऑफ x प्लस, म्हणजे जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये फंक्शन आहे आणि न्यूमरेटर मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट दिलेला आहे, तर सरळ सरळ त्याचा डेरिव्हेटिव्ह हा लॉगच्या फॉर्म मध्ये येतो आणि तो आपल्याला फाइंड करता येतो. आणि त्यांची रिलेटेड एक्झाम्पल दिलेलं आहे इंटिग्रल ऑफ cot x dx. आता cot x इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे, मग करायचं कसं? तो cot x ला आपण ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म मध्ये लिहू शकतो cos x अपॉन sin x. डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहे sin x आणि आपल्याला माहिती आहे की sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो cos x, तो न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट दिलेला आहे. मग याला जर इंटिग्रेट केलं तर याची व्हॅल्यू येते, त्याचा इंटिग्रल ऑफ डिनॉमिनेटर मध्ये sin x आहे आणि न्यूमरेटर मध्ये cos x आहे, तो म्हणजे ddx ऑफ sin x आहे. याला लिहिता येईल आपल्याला log ऑफ sin x, म्हणजे cot x चे इंटिग्रल आहे ते निघणार आहे log ऑफ sin x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. नेक्स्ट कोरोलरी दिलेली आहे आपल्याला इंटिग्रल f डॅश ऑफ x अपॉन रूट f ऑफ x dx. आता आपल्याला रूट x चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. रूट x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 2 रूट x. आता तो उलट आहे, हा जो 1 अपॉन रूट f ऑफ x आहे याचे इंटिग्रेशन काढायचं, पण याच्या इंटिग्रेशन मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट दिलेला आहे, तर तेव्हा त्याचे इंटिग्रल येते 2 रूट f ऑफ x प्लस c. सेम फॉर्म्युला आहे. तर याला काय करायचं आपल्याला डिनोट करायचं की लेट I इज इक्वल टू इंटिग्रल f डॅश ऑफ x अपॉन रूट f ऑफ x dx. याचा याला आहे. आता डिनोमिनेटर मध्ये फंक्शन आहे f ऑफ x, so we put f of x is equal to t. Now differentiate both sides, we get f dash of x dx is equal to dt. Then our integral I become I is equal to हे f dash of x dx ला आपण dt लिहू आणि रूट मध्ये येणार f of x, f of x रिप्लेस हा t होईल. So we write integral 1 upon root t into dt. आता जेव्हा इंटिग्रल करायचं आहे तर या t च्या सोबत 2 रूट t पाहिजे असते ना, तर 1 upon 2 root t. So we here we multiply and divide by 2. 2 ची ऍडजस्टमेंट केली आणि 1 upon 2 root t चा इंटिग्रल इथे रूट t आणि t हा रिप्लेस केला आपण f of x न. So we get I is equal to 2 into root f of x plus c. आणि I दिले आपल्याला इंटिग्रल f dash of x upon root f of x dx is equal to 2 root f of x plus c. त्याच्यावरती एक एक्झाम्पल बघू आपण. इंटिग्रल 1 upon x root log x dx. आता फंक्शन रूट मध्ये log x आहे आणि log x चा डेरिव्हेटिव्ह तो 1 by x दिलेला आहे. यालाच आपण लिहिलेलं आहे की इंटिग्रल 1 by x upon root log x into dx. मग आता वरती डेरिव्हेटिव्ह दिलाय, खाली फंक्शन दिलं आहे, सरळ सरळ याची व्हॅल्यू काय येणार आहे 2 root log x plus c. अशा प्रकारे डिफरंट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. तसेच काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे त्याची इंटिग्रल कसे काढलेले आहे ते पण आपण बघू. पहिले इंटिग्रल दिलाय तुम्हाला इंटिग्रल tan x dx. याला पहिले आपण डिनोट केला आहे की लेट I is equal to integral tan x dx. आता tan x ला जर स्प्लिट केलं त्याला लिहिता येते sin x upon cos x. आता डिनॉमिनेटर मध्ये cos आहे आणि cos चा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो असतो इथे मायनस साइन. मग इथे मायनस दिलेलं नाही, मायनस दिला नाही म्हणून आपण नेक्स्ट स्टेप मध्ये मायनस ची ऍडजस्टमेंट केली, समोर मायनस कॉमन काढलं, इथे मायनस ने मल्टिप्लाय केलं. ओके, मग आता cos चा डेरिव्हेटिव्ह जो दिलाय तो मायनस sin x न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे. मग याचं जे इंटिग्रल आहे ते ना log of cos x, समोर मायनस साइन दिलेला आहे म्हणजे मायनस log of cos x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. ओके, आणि हा जो मायनस साइन दिलेला आहे समोरचं, हे जर मायनस साइन आपण वरती नेलं म्हणजे log of cos of x इन्व्हर्स येईल, तर cos इन्व्हर्स, cos चा इन्व्हर्स होतो sec x, याला लिहिता येते log of sec x प्लस, म्हणजे इंटिग्रल ऑफ tan x येते log of sec x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. नेक्स्ट फंक्शन दिला आहे इंटिग्रल sec x dx इज इक्वल टू log of sec x plus tan x plus c. हे आपल्याला शो करायचं आहे. आता इथे I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ sec x dx घेतलं. आता याचं जे इंटिग्रल आहे ते log of sec x plus tan x. पण आता sec x मध्ये आपल्याला हे माहिती आहे की sec x चा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो sec x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec x into tan x. ओके, मग आपण काय करणार, इथं sec x plus tan x ने मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड करायचं. केलं इथं sec ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर ते sec square x plus sec x into tan x upon sec x plus tan x into dx. आता यालाच फक्त रिअरेंज केलेलं आहे. नेक्स्ट स्टेप आली आहे इंटिग्रल sec x into tan x plus sec square x upon sec x plus tan x dx. आता इथे न्यूमरेटर मध्ये जी टर्म आहे sec x into tan x plus sec square x हा sec x plus tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे. तो कसा ते बघा, ddx of sec x plus tan x is equal to
sec x चा डेरिव्हेटिव्ह येतो sec x into tan x आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह येतो sec square x. म्हणजे डिनॉमिनेटर मधला डेरिव्हेटिव्ह वरती न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे. म्हणून लिहिता येईल इंटिग्रल ऑफ sec x dx इज इक्वल टू सरळ लिहिता येईल आपल्याला log of sec x plus tan x plus c. तेव्हा याला लिहिता येते की इंटिग्रल sec x dx इज इक्वल टू log of sec x plus tan x आहे, याला लिहिता येते tan of x by 2 plus pi by 4 plus एक एग्जांपल दिलाय ते एग्जांपल बघू आपण की इंटिग्रल sec टू द पॉवर 8x अपॉन cosec x dx. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये cosec आहे, न्यूमरेटर मध्ये sec चं फंक्शन आहे. तर इथे 1 अपॉन cosec ला आपण sin लिहू शकतो. मग इथे काय केलं आपण की लेट I इज इक्वल टू इंटिग्रल तुमचा दिलेला आहे sec टू द पॉवर 8x अपॉन cosec x dx. आता sec टू द पॉवर 8 ला स्प्लिट करायचं. स्प्लिट केलाय ते sec रेज टू पॉवर 7x into sec x into 1 upon cosec x dx. आता sec ला लिहिता येते 1 upon cos आणि 1 upon cosec ला लिहिता येते sin. लिहिलं आपण ते. मग आता इथे हा sin upon cos याला लिहिता येते tan x. म्हणजे आपली स्टेप आली इंटिग्रल sec टू द पॉवर 7x into tan x dx. आता पुन्हा sec x मधला 1x या tan x ला द्यायचा. म्हणजे इथे sec टू द पॉवर 6x into sec x into tan x dx. आता आपला फंक्शन दिलाय sec रेज टू पॉवर 6x. sec ला पॉवर 6 आहे. म्हणून आपण इथे सबस्टिट्यूट कोणाला करणार आहे, कशाची व्हॅल्यू करणार आहे sec x ची. सो हियर वी पुट sec x is equal to t. याला जर डिफरन्शिएट केलं तर sec x चा डेरिव्हेटिव्ह येतं sec x into tan x dx is equal to dt. तर आपल्याला sec x into tan x दिलेला आहे. म्हणजे आपली नेक्स्ट स्टेप काय आहे की I is equal to इंटिग्रल t to the power 6 dt. आणि t to the power 6 चा इंटिग्रेशन येते t to the power 7 upon 7 plus c. आणि t ची व्हॅल्यू रिप्लेस करा. येणार sec raised to power 7x upon 7 plus c. नेक्स्ट एग्जांपल आहे इंटिग्रल 1 upon x plus root x dx. त्या इंटिग्रल आपण पहिले डिनोट करू की लेट I is equal to इंटिग्रल 1 upon x plus root x plus c. आता याच्यामध्ये आपण root x कॉमन काढला. root x जर कॉमन काढला तर इथे ब्रॅकेट मध्ये लिहिता येते 1 upon root x. तर root x plus 1 into dx. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये जी टर्म आहे root x plus 1 याला आपण सबस्टिट्यूट केलं की लेट root x plus 1 is equal to t. Now differentiate both sides we get 1 upon 2 root x dx is equal to 1 into dt. आता आपल्या जवळ फक्त 1 upon root x आणि dx च आहे. 2 नाहीये म्हणून 2 ला इकडे शिफ्ट करा. म्हणजे 1 upon root x dx is equal to 2 into dt. So we write I is equal to इंटिग्रल व्हॅल्यू होणार 1 upon t आणि 1 upon root x dx ला लिहिता येते twice dt. म्हणजे we can write इंटिग्रल 1 by t into 2 dt. 2 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढा. इंटिग्रल 1 upon t dt. 1 upon t चे इंटिग्रेशन येते log t plus c. तर आपला आन्सर आलेला आहे 2 into log of t ची व्हॅल्यू रिप्लेस करा root x plus 1 plus c. नेक्स्ट एग्जांपल दिला आहे इंटिग्रल 5 to the power 5 to the power x into 5 to the power x. आता याला पहिले आपण डिनोट केलं की I is equal to this इंटिग्रल. आता इथं 5 to the power 5 to the power x आहे. ओके, तर आपण काय करणार हा जो 5 ला पॉवर आहे 5 to the power x यासाठी पुट करणार आहे की पुट 5 to the power x is equal to t. नाउ डिफरन्शिएट बोथ साइड. याला डिफरन्शिएट केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 5 to the power x into log 5 dx is equal to dt. पण आपल्या जवळ फक्त 5 to the power x into dx च आहे. हा log 5 त्यासाठी मग आपण इकडे शिफ्ट करू. तर आपली 5 to the power x dx व्हॅल्यू येणार 1 upon log 5 into dt. ही सगळी व्हॅल्यू पुट करा I मध्ये. I ची टर्म बनणार I is equal to इंटिग्रल 5 to the power t into 1 upon log 5 dt. आता 1 upon log 5 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढा. काढला तर इंटिग्रल 5 to the power 2 dt याचे इंटिग्रेशन येते आपल्या फॉर्म्युलानुसार 5 upon t into 1 upon log 5 plus c. हा 1 upon log 5 हा 1 upon log 5 त्याला लिहिता येते 1 upon log 5 whole bracket square into 5 to the power x plus c. ही व्हॅल्यू आपण इथं रिसब्स्टिट्यूट केली. नेक्स्ट एग्जांपल आहे इंटिग्रल 1 upon 3x plus 7x to the power minus n dx. आता याला डिनोट केलं की लेट I is equal to this इंटिग्रल. आता इथे x to the power minus n आहे. ओके, याला लिहिता येते मायनस पॉवर जर घेतला त्याला डिनॉमिनेटर मध्ये शिफ्ट केलं तर 7 upon x to the power येणार. जर एलसीएम काढला x to the power n तर तो येणार
3x to the power n plus 1 plus 7 आणि डिनॉमिनेटर मधला x to the power n हा सरळ शिफ्ट होणार न्यूमरेटर. म्हणजे आपली स्टेप आलेली आहे की I is equal to integral x to the power n x to the power n upon 3x to the power n plus 1 plus 7 dx. तर डिनॉमिनेटर मध्ये जे स्टेप आहे 3x to the power n plus 1 plus 7 is equal to आपण पुट केलाय t. Now differentiate with respect to differentiate both sides. दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह येते 3 into n plus 1 x to the power n dx is equal to dt. आता इथे न्यूमरेटर मध्ये फक्त आपल्याला x to the power n dx दिलाय. मग आपल्याला फक्त तीच व्हॅल्यू काढावी लागेल. 3 into n plus 1 हा या साईडने शिफ्ट होईल. म्हणजे x to the power n dx is equal to काय होऊन राहिलं 1/3 in bracket n plus 1 dt. मग ही सर्व व्हॅल्यू यामध्ये पुट करा. तर I is equal to काय बनेल आपला I 1/3 into n plus 1 dt upon डिनॉमिनेटर साठी पुट केलं आपण 1/t. तर 1/3 into n plus 1 हे कॉन्स्टंट टर्म आहे तिला कॉमन काढा. म्हणजे इंटिग्रल कसं घ्यायला लागणार आहे आपल्याला 1/t चं. मग 1/t चे इंटिग्रेशन येते log t. आले ही टर्म आपण बाहेर कॉन्स्टंट काढली आहे. इंटिग्रल 1/t येते log t plus c. t ची व्हॅल्यू रिसब्स्टिट्यूट केली. इथे आपल्याला आन्सर मिळाला. असंच एक नेक्स्ट टाइपचं एक्झाम्पल दिलं आहे. इंटिग्रल e to the power x plus 1 upon e to the power x minus 1 dx. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये x e to the power x minus 1 न्यूमरेटर मध्ये plus 1. तर आपण डिनॉमिनेटर प्रमाणेच न्यूमरेटर मध्ये शिफ्टिंग करू. तर इथे जर मी e to the power x minus 1 घेतलं लगेच आपल्याला plus 1 करायला लागेल मध्ये. तो plus 1 आणि हा plus 1 तिथे येते plus 2. डिनॉमिनेटर सेपरेट करा. म्हणजे e to the power x minus 1 upon e to the power x minus 1 plus 2 upon e to the power x minus 1. ठीक आहे. इथे हे दोन्ही टर्म कॅन्सल होतात. व्हॅल्यू 1 येते प्लस 2 upon e to the power x minus 1. आता इंटिग्रल सेपरेट केले. इंटिग्रल dx प्लस इंटिग्रल 2 upon e to the power x into 1 minus e to the power minus x dx. इथे असं का केलं? आता इथे डिनॉमिनेटर मध्ये टर्म आहे आपली e to the power x minus 1. पण त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट पाहिजे. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये नाहीये. मग आपण काय केलं या डिनॉमिनेटर मधून म्हणजे हा जो e to the power x minus 1 दिलाय इथून e to the power x कॉमन काढला. तर ब्रॅकेट मध्ये येणार 1 minus e to the power minus. ओके. आता हा डिनॉमिनेटर मधला e to the power x वरती शिफ्ट केला तर तो होतो e to the power minus x. तो कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला. आणि खाली स्टेप आली आपली की इंटिग्रल e to the power minus x upon 1 minus e to the power minus x dx. आता डिनॉमिनेटर मध्ये आहे 1 minus e to the power minus x. तर आपण पुट केलं की पुट 1 minus e to the power minus x is equal to t. केला. याला डिफरन्शिएट करा. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येते minus e to the power minus x into minus x चा डेरिव्हेटिव्ह तो येतो -1. ओके. तर minus e to the power minus x into -1 dx is equal to dt. minus minus become plus म्हणजे e to the power minus x dx is equal to dt. न्यूमरेटर मध्ये टर्म दिली आपल्याला e to the power minus x dx हा रिप्लेस होणार dt. नेक्स्ट स्टेप काय म्हणते मग I is equal to integral df plus 2 into integral 1/t dt. आणि 1/t चे इंटिग्रेशन येते log t. t ची व्हॅल्यू रिसब्स्टिट्यूट करा. आपल्याला लिहिता येणार 1 minus e to the power minus x. म्हणजे आपला आन्सर आला आहे की इंटिग्रल e to the power x plus 1 upon e to the power x minus 1 into df is equal to x plus 2 log 1 minus e to the power minus x plus integrating constant c. म्हणजे अशा वेगवेगळ्या मेथड अप्लाय करून आपल्याला बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. आता नेक्स्ट एक्झाम्पल दिला आहे इंटिग्रल 1/1 minus tan x dx. आता सगळ्यात पहिले आपण त्याला डिनोट करू की लेट I is equal to इंटिग्रल tan ला कन्वर्ट करायचं सरळ सरळ sin आणि cos मध्ये. तर ते होणार 1 minus sin x upon cos x. एलसीएम जर काढला तर इथे होणार cos x minus sin x upon cos x आहे. तो डिनॉमिनेटर मधला cos x न्यूमरेटर मध्ये शिफ्ट. ओके. आता हे फंक्शन sin आणि cos मध्ये आलेलं आहे. तर आपल्याला माहित आहे sin आणि cos मध्ये 1/√2 हा कॉमन अँगल आहे π/4 चा. म्हणून आपण इथे 1/√2 नी मल्टिप्लाय आणि डिवाइड केला. ओके. म्हणजे √2 कॉमन काढला. √2 जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये लिहिता येईल आपल्याला 1/√2 cos x minus 1/√2 sin x पाहिजे into df. आता
कॉस मध्ये 1/√2 हा cos पाय बाय 4 चा अँगल आहे. इथे 1/√2 कॉमन काढून घेतलं. इंटिग्रल वरती cos x दिला आहे. cos ऑफ पाय बाय 4 into cos x मायनस sin ऑफ पाय बाय 4 into sin x. इथे sin x पाहिजे कारण इथे sin x दिलेला आहे. ओके, into dx. आता हा जो फॉर्म्युला आहे sin a sin b सॉरी cos a cos b मायनस sin a sin b, हा फॉर्म्युला आहे cos a प्लस b चा. म्हणजे आपली व्हॅल्यू काय येणार 1/√2 into इंटिग्रल cos x अपॉन cos ऑफ x प्लस पाय बाय 4 into dx. आता हा जो x प्लस पाय बाय 4 आहे तो आपण पुट करू की लेट x प्लस पाय बाय 4 इज इक्वल टू t. त्यामुळे x ची व्हॅल्यू काय येणार t मायनस पाय बाय 4. याला जर डिफरन्शिएट केलं तर dx इज इक्वल टू येते dt. कारण न्यूमरेटर मध्ये टर्म दिलेली आपल्याला x ची, तर आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. तर आपल्याला काय मिळणार i इज इक्वल टू 1/√2 into इंटिग्रल cos ऑफ इथे x होतं, x ची व्हॅल्यू काय आली आपली t मायनस पाय बाय 4. मग ती आपण पुट केली तर की cos ऑफ t मायनस पाय बाय 4 अपॉन cos t dt. तर cos ऑफ a मायनस b चा फॉर्म्युला काय येते cos a cos b प्लस sin a sin b. तो तिथं अप्लाय करायचा आहे. cos t into cos पाय बाय 4 प्लस sin t into sin पाय बाय 4 अपॉन cos t dt. आता इथे डिनॉमिनेटर सेपरेट करायचे. डिनॉमिनेटर जर सेपरेट केले त्याच्यामध्ये cos t कॅन्सल होते. सरळ सरळ cos पाय बाय 4 राहते आणि cos पाय बाय 4 ची व्हॅल्यू येते 1/√2. ओके, प्लस sin t अपॉन cos t येतं tan t आणि sin पाय बाय 4 ची व्हॅल्यू येते 1/√2. म्हणून आपली नेक्स्ट स्टेप डायरेक्ट लिहिली आपण की 1/√2 into इंटिग्रल 1/√2 प्लस 1/√2 tan t into dt. आता सेपरेट इंटिग्रल घेण्याच्या आधी दोघांमध्ये 1/√2 कॉमन आहे, तर 1/√2 आपण बाहेर कॉमन काढला तर काय येणार ते इंटिग्रल 1 प्लस tan t. तर 1 चे इंटिग्रेशन येते t आणि इंटिग्रल tan ला tan चे इंटिग्रेशन येते log ऑफ sec t प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट t. मला लिहिता येते 1/2 into t. तर t ची व्हॅल्यू आपली x प्लस पाय बाय 4 log ऑफ sec t ची व्हॅल्यू x प्लस पाय बाय 4 प्लस जे अशा प्रकारे आपण व्हॅल्यू पुट केली. अशा प्रकारे बरेचसे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू